अधिकृत उमेदवार श्रीरामदादा पाटील यांच्या प्रचाराच्या कार्यालयाचं आपल्या राष्ट्रीय विकास पार्टीचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट भैयासाहेब पाटील, काँग्रेसचे प्रदेश सदस्य मनोहरदादा, तसेच राजूभाऊ व आपले सर्व इतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी, शिवसेनेचे आमचे नेते विनादादा मुळे सर्व समस्त आपल्या महाविकास आघाडीमधले घटक पक्ष जे असतील या सर्वांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये भैयासाहेबांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते आपण आज आपल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे। महाविकास आघाडीचा आपला हा उमेदवार जो आहे, या उमेदवारासाठी आपल्या सर्वांना पूर्ण मेहनतीने त्या ठिकाणी काम करायचं आहे आणि त्यामधून जास्तीत जास्त मतांनी आपल्याला निवडून द्यायचं आहे। आपण सर्व मेहनत घेत आहोतच, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे कार्य चालू आहे। मात्र आपला उमेदवार प्रामुख्याने ठासून सांगायची गोष्ट म्हणजे आपला उमेदवार पहिल्यांदा रोजगार देणारा आहे। भाजपच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये जे बेरोजगारी, ज्यांना ना वरिष्ठांना त्यांच्या नेत्यांना घेणं देणं नाही, शहापासून मुलींपासून तर खालच्या आमदार खासदारापर्यंत ना बेरोजगारीचे प्रश्न नाही, महागाईचे प्रश्न नाही, स्त्री पुरुषांच्या संदर्भाचे कोणते प्रश्न नाही, स्त्रियांना येणाऱ्या अडचणी जे आता नेमकं कर्नाटकमध्ये घडलेली घटना असेल, दक्षिण भारतात घडलेली घटना असेल की ज्या रेपिस्ट माणसाचा प्रचार करायसाठी अमित शहा आणि नरेंद्र मोदी सारखे मोठे नेते जातात, म्हणजे आमच्या आया बहिणी आज आपल्या देशामध्ये सुरक्षित नाही आणि अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसांच्या प्रचारासाठी एवढे मोठे नेते जातात, म्हणजे यांची लागी आपल्याला कळते। म्हणजे यांना मूळ प्रश्नांशी घेणं देणं नाही आणि फक्त धार्मिक प्रश्नांवरती लोकांना झुंजवत ठेवायचं, सामाजिक प्रश्नामध्ये ते निर्माण करण्याची झुंजवत ठेवायचं असं कार्य चालू आहे। मात्र आपला उमेदवार जो आहे, पहिल्यांदाच महत्त्वाची गोष्ट, तब्बल 500 कुटुंब चालतील असे त्या ठिकाणी त्यांच्या कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून काम करत आहेत। म्हणजे सुरुवातीपासून आपला उमेदवार तरुणांना रोजगार देणारा आहे, आपला उमेदवार सुशिक्षित आहे, आपल्या उमेदवाराला प्रामुख्याने त्यांचं काम जे आहे कृषी विभागातलं काम आहे, म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेला आपला उमेदवार आहे। म्हणजे तुम्ही गरिबांपासून तर श्रीमंतापर्यंत, शेतकऱ्यापासून तर नोकर देण्यापर्यंत इथपर्यंत जाण असणारे प्रत्यक्षात काम करणारा आपला उमेदवार आहे। विद्यमान खासदार यांची चर्चा जर आपण केली, आपल्या रावेर लोकसभा क्षेत्राचे जे विद्यमान खासदार आहे, प्रश्न आहेत फक्त त्यांचे 4 कामं दाखवा, 4 बाकडे आणि हायमास याच्या व्यतिरिक्त कोणते तरी कामं दाखवा। वेगवेगळी जाहिरात आता येते, जलजीवन मिशनचे कामं झाले, कोरवेचे कामं झाले, कोरवेचे कामं, रस्त्यांचे कामं जे आहेत, मुळात त्यांची टेंडरिंगची प्रोसेस, त्याची प्रोसेस कधीपासून चालू होती, 2014च्या आधीपासूनची प्रोसेस झाली आणि नंतर ती रूपांतरित सुरू झाली। या कामाशी खासदाराचा काय संबंध? ज्या खासदारांनी म्हणजे कोणतीही कामं केले नाही, त्यांना प्रश्न जरी विचारला सर्वसामान्य जनतेने, त्यांची ते उत्तर देऊ शकत नाही की आम्ही 4 कामं कोणती केली। अशा खासदारांच्या अपोजिटला आपला उमेदवार आपण दिलेला आहे। आपल्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या बळावरती आपल्याला ही जागा खेचून आणायची आहे। आपण मेहनत करीत आहात, अजून तेवढ्या ताकदीने आपण मेहनत करूया आणि सर्वांच्या सहकार्याने रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार दणदणीत मतांनी आपण निवडून आणूया, असं मी आपल्याला आवाहन करतो। जागते रहना है और खासकर यहाँ ईवीएम मशीन रखी जाएगी भैया साहब, तो बड़ौन पे भी अगर हमारे पैरे लगे रहेंगे तो अच्छा काम रहेगा। हमारे जो तौर पे हमारे समाज का जो काम चालू है, जिस तरह नांदेड़ वालों ने 100% मुस्लिम समाज ने वोट किया, उसी तरह अपने जलगांव जिले के और खासकर के औरंगाबाद के लोगों ने वोट करना चाहिए। ऐसा मैं कह के आपसे 2 शब्द कर सकेंगे। रावेर मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील साहेब यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांच्या हस्ते पार पडला। या ठिकाणी सगळ्या महाविकास आघाडीचे सगळेच पदाधिकारी आलेले आहेत। भैया, काँग्रेसचे भैया असतील,
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजू दादा असतील, वायर पाटील सर आहेत, मुळे दादा आहेत शिवसेनेचे आणि सगळे सन्माननीय पदाधिकारी, सगळ्यांचीच नावं मला इतकी आठवत नाही, त्याच्यामुळे सगळे सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी आपण सगळेजण जमले आहोत. भैयासाहेब सगळी गर्दी जमली आहे, ती सगळी गर्दी डरती आहे असं मला वाटतंय, कारण त्यांना मनापासून वाटतंय की रावेर मतदारसंघात आता बदल झाला पाहिजे, 100% बदल झाला पाहिजे. आम्हाला आता घराणेशाही नको आहे आणि तेच ते सगळं त्यांच्या घरात ठेवतील तर तेही आम्हाला चालणार नाही. रक्षाताईंनी काय केलं 10 वर्षात, आपण फक्त वरणगावचं जर पाहिलं तर ज्या एक्सप्रेसला धावा, महाराष्ट्र एक्सप्रेसला थांबा आमच्या वरणगावला होता, तो थांबा आमच्या वरणगावला नाही. एकदा तरी प्रश्न रक्षाताईंनी विचारला का हे मी त्यांना विचारेल आणि मी सगळ्या वरणगाववासियांना आवाहन करेल की सिद्धेश्वर नगरच्या पुलाचं काम असेल किंवा ते थांब्यांचं काम असेल, याच्यासाठी ताईंनी काहीही 0% काम आपल्या वरणगावसाठी केलेले आहेत. आम्हाला बाकडे नकोत, आम्हाला बेंच नकोत, आम्हाला हायमास नकोत. आमच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे होत्या खासदारांनी, त्या केल्या नाहीत. त्याच्यामुळे वरणगावची जनता त्यांना 100% त्यांच्या विरोधात मतदान करेल हा पूर्ण विश्वास मला या ठिकाणी आहे. भैयासाहेब आपली या ठिकाणी चांगली महाविकास आघाडीची एकी आहेच, पण मला वाटतं जरी आपली सगळ्यांची एकी असली तरीसुद्धा आपण तळागाळातल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी जागा केलं पाहिजे आणि प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्त्यांना आपण या ठिकाणी ॲक्टिव्ह केलं पाहिजे. कितीही वातावरण आपल्या फेवरचं असलं तरी आपल्याला गाफील राहता येणार नाही, कारण मी कालच एका BJPच्या पदाधिकाऱ्यांशी बोलली तर त्यांचं असं म्हणणं झालं, मी म्हटलं आमच्या फेवरचं खूप चांगलं वातावरण आहे आणि आमची सीट निवडून येते. ते म्हटलं मॅडम असू द्या तुमच्या फेवरची किती असली, बूथ रचना आमची पक्की आहे, आमचं संघटन पक्क आहे, तुम्ही त्या ठिकाणी फेल होतात. मला वाटतं जर असं ते लोक बोलत नसतील तर आपण जागरूक राहणं जास्तीत जास्त गरजेचं आहे आणि आपण मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी श्रीराम पाटलांना निवडून द्यायचं आहे. सगळेजण जागते राहा एवढंच मी ह्या ठिकाणी म्हणेल, कारण आपल्याला परिवर्तन हवं आहे आणि ते परिवर्तन आपण फक्त मतपेटीतून व्यक्त करू शकतो आणि ते मतपेटीतून सगळ्यांनी व्यक्त करावं अशी मी ह्या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करते आणि थांबते. धन्यवाद. संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अधिकृत उमेदवार श्रीरामदादा पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन यांच्या शुभ हस्ते झाले असे तुमचे आमचे सर्वांचे लाडके या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय भैयासाहेब रवींद्र पाटील, त्याचप्रमाणे काँग्रेस आहे ते आपले या जिल्ह्याचे नेते मुनावरभाई काँग्रेस, त्याचप्रमाणे काँग्रेसचे विविध पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच शिवसेनेचे तुमचे आमचे परिचित सर्वांचे नेते आदरणीय विलासभाऊ मुळे, त्यांचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व सन्माननीय पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वायर पाटील सर, तालुकाध्यक्ष आदरणीय दीपकभाऊ मराठे, शहराध्यक्ष, त्याचप्रमाणे सर्व सन्मानित पदाधिकारी, कार्यकर्ते मित्रांनो, आपला सर्वांना तुम्हीच्या सर्व वक्तांनी रामदादाच्या संदर्भामध्ये सांगितलेलंच आहे. प्रामुख्याने मी फक्त एवढंच सांगेन की येणारा काळ आपल्याजवळ फक्त 5 दिवस बाकी आहे. 5 दिवसाच्या कार्यकाळामध्ये हौस टू हौस निवडून काढतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तुतारी हे चिन्ह घराघरापर्यंत कशा पद्धतीने जाईल अशा पद्धतीने आपण सर्वांना सांगून समजून सांगायचं आहे. येणारा काळ कसोटीचा आहे. आपल्या सर्वांना सांगितल्याप्रमाणे जागतं राहावं लागणार आहे. काहींनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मत व्यक्त केलं. भैयासाहेब, कोरोनाच्या काळामध्ये रेल्वे स्टेशनवरती ज्या गाड्या वरणगावला थांबत होत्या, साधा तो थांबा देखील त्या खासदारांनी म्हणून देण्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केलेला नाही. हे सरकार सर्व स्तरावरती अपयशी ठरलेलं आहे. मग शेतकऱ्याचा प्रश्न असेल, युवकांचा प्रश्न असेल, कर्मचाऱ्याचा प्रश्न असेल, बेरोजगारीचा विषय असेल, सर्व स्तरावरती हे सरकार अयशस्वी अशा प्रकारचं सरकार आहे. त्यांच्या जे कारनामे आहेत आपण लोकांना
सांगण्याची खऱ्या अर्थाने करत आहे आणि आपण येणाऱ्या काळामध्ये ते सांगूया. श्रीरामदादा पाटील मितभाषी, शांत, संयमी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. आपल्याला जास्तीत जास्त तुतारी हे निशाणी आणि क्रमांक 3 याच्यावरती आपल्याला भर द्यावा लागेल. कारण विरोधकांच्या पायाखालची माणूस सरकलेली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी डॅमेज होऊन श्रीराम पाटील त्या ठिकाणी उभं राहून मताची विभागणी करण्याचा प्रयत्न करण्याचं षडयंत्र रचलेलं आहे. परंतु आपल्या रावेर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनता अशा कुठल्याही प्रकारच्या षडयंत्राला बळी पडणार. तुतारी आणि अनुक्रमांक नंबर 3 हे घराघरापर्यंत पोहोचावं. हा जो प्रचार आहे हा तुमचा आपला उमेदवार निमित्त मात्र आहे. प्रत्येक जण या ठिकाणी श्रीराम पाटील म्हणतो ना लढा देऊया आणि जास्तीत जास्त मतदान भैयासाहेब वरणगाव शहरातून तुतारी या निकालीला मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अशा प्रकारचं वचन आपल्याला या ठिकाणी देतो. व माझे 2 शब्द काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष, शहराध्यक्ष, विजय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष, जिल्हाधिकारी, तालुकाध्यक्ष, उपस्थित सर्व मान्यवर, राजीव गांधी मार्गदर्शन या ठिकाणी केलं, मनोहरबाईंनी केलं, अजिबाताईंनी केलं, बाहेरचं मार्गदर्शन. येत्या 13 तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त मतदान करावं ही विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत. आज कार्यालयाचं उद्घाटन झालं असं सर्वप्रथम मी जाहीर करतो. मला आपल्याला विनंती करायची कार्यालय उघडलेलं आहे. दररोज सकाळ संध्याकाळी या ठिकाणी पर्यायी बसतील. किमान 3 ते 4 तास या शहरामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रचार हा झाला पाहिजे. चिन्ह नवीन जरी असलं तर मतदारांना त्याकरता सांगण्याकरता डेमो मशीन आले तर 12,000 डेमो मशीन खरेदी आहे. 2-3 हजार या ठिकाणी पाहिजे असतील तर ग्रामीण भागात आपल्या मोहल्ल्यामध्ये ते पाठवून महिलांना विशेष करून 3 नंबरचं बटन दाबल्याकरता प्रामुख्याने मतदान करावं ही विनंती करतो. बरेच दिवस झाले वडगाव परिसरात या ठिकाणी खरं म्हणजे तिन्ही पक्ष एकत्र मिळून काम होत आहे. ही महाविकास आघाडी फार महत्त्वाची आहे. या ठिकाणी सचिवालयाने सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे म्हणतात की बूथ कार्यकर्ते तर बूथचे आपले कार्यकर्ते चांगले आहेत. हे सर्व पेपरवर आहे, मी वाचता आहे. 3 पक्षाचे कार्यकर्ते 30 जर आले ते कुठे राहतील. फक्त मला विनंती करायची आहे की आपले महाविकास आघाडीचे बूथच्या कमिट्या 2 दिवसात शहरात त्या निर्माण करा, तालुक्यात निर्माण करा आणि या बूथ कमिट्यांच्या मार्फत मतदान करून घ्या. अधिक सांगणे नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ज्यांना 10 वर्ष सत्ता दिली त्यांनी काय केलं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ज्यांच्या हातात 12 खाती होती त्यांनी काय केलं हा महत्त्वाचा प्रश्न. अजूनही वर्गाचे प्रश्न तसेच्या तसे आहेत. रेल्वे थांबतात किरकोळात आहे. नांदुऱ्याला साधा ब्रिज पण त्या ठिकाणी नाही आहे. भारतात सर्व ठिकाणी ब्रिज आहे पण नांदुऱ्याची काय दुष्परी आहे. नांदुऱ्याची दुष्परी काय आहे तिकडचे लोक ओरडत आहेत. खरं म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या ठिकाणी आपला सदस्य निवडून येतो. त्याचं कर्तव्य आहे जनसामान्यांचं काम करणे, सुविधा देणे. पाणी, गटारी, वीज याचे येतातच त्यांना सुरळीत पुरवठा व्हावा. केंद्र सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन उद्योग यावे. आज रावेर मतदारसंघामध्ये कुठलाही उद्योग नाही. जो कारखाना आहे तोही बंद पडला. मधुकर कारखाना का बंद पडला याचंही उत्तर त्या ठिकाणी आम्हाला मिळावं. कारण भारतीय जनता पार्टीची सत्ता केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये जर संचालक मंडळ त्या ठिकाणी असताना त्या कारखान्याला जर आर्थिक मदत केली असती तो कारखाना सुरू झाला असता. पण तो आज तो कारखाना विकला गेला. शेतकऱ्यांचे पैसे दिले जात नाही आहे. या ठिकाणी कामगारांचे पैसे दिले जाते. वाऱ्यात त्यांना सोडला आहे. नव्हे तर विक्रीच्या दरम्यान देखील प्रामुख्याने अटी त्या ठिकाणी टाकल्या होत्या. पण तो आज तो प्रश्न दुर्लक्षित आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारमध्ये यांची संस्था आहे. यांना तर शेतकऱ्याचे कैवारी हे म्हणतात, स्वतः त्या ठिकाणी नेते म्हणतात. त्यांनी खरं मधुकर कारखाना सुरू ठेवायला पाहिजे होता. आज जळगाव जिल्ह्यात फक्त चोपडा कारखाना सुरू आहे. कारखाने नष्ट झाली. त्या काळात स्वर्गीय जेठी महाजन साहेब असतील, मधुकरराव चौधरी असतील, यांनी तळागाळातील लोकांना एकत्र करून सहकार क्षेत्रात कारखाना निर्माण केली, दूध गिरण्या निर्माण केल्या, दूध संघ निर्माण केला. परंतु आज प्रत्यक्षात शेतकरी वाऱ्यावर सुटलेला आहे. कुठल्याही स्थापना बळी न पडता
महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना निवडून द्या ही आग्रहाची विनंती करतो. या पद्धतीने एकजूट ठेवली अशीच एकजूट 13 तारखेला दाखवून 11 वाजेपर्यंत ऊन फार आहे. वयस्कर लोकांचं मतदान बहुतेक घरोघरी झालेलं आहे. 45 वर्ष दिव्यांगाचं मतदान त्यांना कमी मतदान करा. दीपक भवानी वाळणी याद्या मागून घ्याव्या, याद्या तपासून घ्याव्या आणि त्या ठिकाणी मतदान आपल्या वार्डाचं, आपल्या गावाचं, आपल्या मोहल्ल्याचं कसं होईल या दृष्टीने प्रयत्न करा. परत एकदा सर्वांचे आभार मानून 13 तारखेला श्रीराम पाटील यांना विजयी करायची.